चेरडवांक हाडलेलो आसता ती देखून तांगेले विशेष कॅर घेयात आनी थोडे वेळ भितरी कार्यक्रम सुरू जातले. तुमकां सर्वांक परत हार्दिक स्वागत. दोन नाटकांचे आनंदान सांगील म्हणजे पहिले कबीर डिरेक्टेड बाय गौतम उभयकर. And the second play is being directed by our very own Anand Nagarkar. Yesterday, I think all of you enjoyed the two one-act plays, and I hope that today also we will be entertained to the best. And I wish both the directors all the very best for the performance. Thank you. Thank you very much. أشهد أن لا إله إلا शुद्धस्फटिकसङ्काशं त्रिनेत्रं पञ्चवक्त्रकं गङ्गाधरं दशभुजं सर्वाभरणभूषितं नीलग्रीवं शशाङ्काङ्कं सुस्वागत. अंगदेवतेक आणि नाट्य रसिकांक प्रणाम कोरन अंकुर सहर्ष सादर करता कबीर कबीर. ख्रिस्त शक 1440 ते 1518 इसवींतू काशी वाराणसींत आशिल्ले भारतांतले श्रेष्ठ भक्ती मार्ग कवी संत सुफीगले आत्मकथारी आधारित कोंकणी एकांकी नाटक कबीर. नाट्य रचना उदय भटकर आणि गौतम उभयकर. संगीत शशांक सानाडे. दिग्दर्शन गौतम उभयकर. अंकुर सहर्ष सादर करता कबीर कबीर.
म्हाका खंय सोदता तूं बंदे म्हाका खंय सोदता तूं बंदे हांव तरी आस तुज्यान तूं रे म्हाका खंय सोदता तूं बंदे हांव तरी आस तुज्यान तूं रे ना तीर्थान तूं ना मूर्तीन तूं ना एकांत निवासान तूं रे ना मूर्तीन तूं ना तीर्थान तूं ना एकांत निवासान तूं रे ना मंदिरान तूं ना मस्जिदान तूं ना काबा कैलासान तूं रे म्हाका खंय सोदता तूं बंदे ना जपान तूं ना तपान तूं ना व्रतुपासान तूं रे ना जपान तूं ना तपान तूं ना व्रतुपासान तूं रे ना क्रिया कर्म तूं आस ना क्रिया कर्म तूं आस आसना संन्यासान तूं रे म्हाका खंय
सोदता तूं बंदे सोदल्यारी तुवें तक्षण मेळटा सोदिले तेची क्षणा तूं रे सोदल्यारी तुवें तक्षण मेळटा सोदिले तेची क्षणा तूं रे सांगता संता कबीर आय करे साधू संता कबीर आय करे साधू अवस्था विश्वासांतू रे बक्का खंय सोदता तूं बंदे आस तुज्यान तूं रे म्हाका खंय सोदता तूं बंदे म्हाका खंय सोदता तूं बंदे म्हाका खंय सोदता तूं बंदे जालें तुमगें लायच काम जालें री सांजे रोटी खातीर थोडे गंव हाडका आशिल्ले वता लुई वता कळ्ळें म्हाका घरान सामान करतलो हे पळय हे कपडे विणल्यात न्ही हांव तक्षण ती वचून बाजारांत विकून येतान परत तशीची पुराय घरा खातीर सामान हाड जाय साई इतले दी म्हाका की कुटुंबास्का सुखान साई इतले दी म्हाका की कुटुंबास्का सुखान भूका हांव आसूं आनी संगाती साधून सलाम आलेकुम आदाब ऐकल ना तुम्ही ना मंदिरांतू ना मस्जिदांतू ना काबा कैलासांतू रे सांगता कबीर आयक रे साधू हांव खंडीत आसता विश्वासांतू रे अल्लाह खुदा बद्दल अश म्हणटलो हो कबीर मगल शोहर अल्लाह कसम हगल ह्या विचारा मिती कितलो त्रास भोगका पडल्या कसलं सांगचें मगल नाव लुई आम्ही वाराणसी काशी गांवा भायर नरहरपूर म्हणलेल्या जाग्यारी एक झोपडींत राबतली गरीब जान कपडे विंतल जुला हा आमी हो आमगेल खानदानी उद्योग जातीने मुसलमान आनी मगल शोहर कबीर दोहा भजन करता स्वता हिंदू की मुसलमानू हें कोणाके गोतना तगल अब्बा जान आनी अम्मी जानक सुद्दां गोत नाशिल खंय अरे हाँ कबीरा गल अब्बा जान नूर अली उर्फ नीरू आनी अम्मी जान नीमा तांगल निका जायना फुडें तांकां कितलीं वर्स थंय चेडव जायनाशिल खंय एक पंत लहर तारा लागीं एक तळ्या लागीं एक लावारीस चेडू मेळ्ळो
चेरडा घार घेवन आयली मोगान वाडयलें मौलवीने कुरान पळोवन कबीर म्हूण नांव दवरलें कबीरा गेलो बाजान आनी अम्मी जान दिवसाक 5-5 पंता नमाज करतलीं पक्का मुसलमान आशिल्लीं जाल्यार ही कबीरू सलाम अलैकुम चांद चाचा कसं जालाय वालेकुम सलाम कबीर खंय आस बेटी तो बाजारान चादर विकू गेला चांद चाचा यो बैस ताका एकला कशें पेटयल वे तुवें म्हाका सांगीत जाल्यार हांवें ताजे वाट वता आशिल्लो ना जाल्यार बेटा करिमाक कोणी सांगात पेटयत आशिल्लो इत्ताच चांद चाचा काय ना बेटी जानांक वेव्हारांत तूं चूक दिशिल्लें तोंडारी सांगचें अभ्यास ताका इद्रारी कोण आस म्हूण पळयना हिंदू की मुसलमान पंडितू की मौलवी अमीरू की गरीबू कसलेंय पळयना वय चांद चाचा आज तो चादर विणतना मंदिर मस्जिद अशी कसली कसली की म्हणटा आशिल्लो धर्मा विशयांत तूं चूक दिशिल्लें तोंडार सांगल्यार जानाक तें आवडना त्या वय थोडे दीस फुडें हिंदू देवळा मुखार आपूण तो कसलो म्हणटालो गोतस की फातूर पुजून हरी मेळचे आसल्यार सगळो गुड्डोची पुसता फातूर पुजून हरी मेळचे आसल्यार सगळो गुड्डोची पुसता फातरा चक्की पुसचे बरें ते गव दळणू पिटी तरी दिता म्हाका सांग बेटी हें आयकल्यार खंयचे हिंदूक खूब याशना हाय अल्ला अशी म्हणाल तो इतलें न्ही भरलेल बाजारांत तूं मस्जिदा इद्रार राबून तो कसलो म्हणटालो गोतस की त्यावेळेस मस्जिदा इद्रार राबून बोमनांकय गाठ दव बरें नीचांकय बरें सुणें बोमनांकय गाठ दव बरें नीचांकय बरें सुणें मौलवी की कोंबडो बरें न्हिदलेल्यांक जागयत पुणीता म्हाका सांग लुई म्हाका सांग जान अशी आयकून घेता तुवें हागले हे असले विचार या खुदा जाल्यार चांद चाचा ताणें म्हणलेल्यान म्हाका कसली चुकी दिसना मग होय लुई होय जाल्यार सगळे जाणांक तशें दिसना न्हय हाज्याने दुश्मनी वाडटा हाय ताका जिवाक कसले धोक जात की म्हणून म्हाका भंय दिसता हाय अल्ला ता नासल्यार ताल्ला चुलो या म्हणून हांवें लाव एक सांग चांद चाचा कबीर सांजपण न्हू अशीच आसल्या कसले सांची बेटी सानपण धरून कबीराक काफिरांदोन देव श्री राम म्हळ्यार एक खास प्रिती गांवांत आयले संन्यासी जाना सांगात बैसून भजन करचें जप मागीर ध्यान असले कसले करतालो निरोन आनी निमान येता कितलें सांगलें आमी मुसलमान इस्लाम अंगल धर्म अल्लाह अंगल खुदा नमाज रोजा करका साधू संन्यासी काफिर अंगल सहवास सोडका म्हणून तर्क करतालो राम रहीम कृष्ण करीम वटू एकलोच म्हणून सान प्राई फोड जाल्या पूण बुद्धी येतली बदलतलो म्हूण लेखलें जाल्यार तसलें कसलेंय जायना नी खा केल्यार कोणी समज जातलो म्हूण लेखलें जाल्यार कबीरागल अब्बाजान आनी अम्मी जान तादल्या एक निका विशयांत उरलेल खंय ताणें ना म्हणी जाल्यार एक शर्त असो म्हणालो संवसार माया बंधनांत पडचे पयले गुरूक सोदून उपदेश घेता मागीर जाल्यार तुमी सांगिल चल्ले सांगा ती निका कोण घेता म्हणालो ताक रायदास म्हणलें एकलो दोस्त आसा तो एक चामारू ताणें कबीरा सांगलें की वाराणसींत तूं एक आश्रम आसा थंय एक उदार मनाचो सामाजीक ऐक्यतेंत विश्वास आशिल्लो तसलो स्वामी रमानंद आसा ताका मेळ्ळो म्हणून कबीर त्या गंगा तिरा लागीं मठा वचुलो तो मुसलमान म्हणून ताका भित्तरी सोणी कशी पुणी स्वामी रमानंदाक मेळका म्हणून त्या न्हंये लागीं मेट्टारी वाट राखतो बसलो आनी ताका थंय न्हीद पडली
फालपाल्यारी स्वामी थंय स्नानाक आयली. गुरुदेव 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 हा गुरुदेव. गुरुदेव हांव कबीर, एक मामुली गरीब मुसलमान जुला हा. कपड विकतलो. तुमगेले मंत्र दीक्षा उपदेश घेवन मगेले जन्म सार्थक करून घेवया म्हूण आयला हांगा गुरुदेव. जाल्यार हांव मुसलमान जाल मी ती म्हाका मठा भितर सोड. ಗೊತ್ತಸ್ ಚೇಡ ಸಕ್ಕಳು ಗೊತ್ತಸ್ ಹಿಂದೂ म्लेच्छ जाती धर्म मत कुल आम्ही मनुष्यानीच नवे केल्या. राम 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 राम. गुरुदेव आता जाल्यार तुमगेलो मंत्र दीक्षा उपदेश मेळ म्हाका. हांव धन्य जालो गुरुदेव, धन्य जालो, धन्य जालो. पुण्य है काशी नगरांतून, पुण्य है गंगा तीरारी, पवित्र है ब्रह्ममुहूर्तारी. तुझस योगी महापुरुषाकडे दीक्षा जाऊन का है श्रीरामाक दीक्षा शिली. कबीर राम हे दोन्ही अक्षर तू सदा स्मरण करी. तू मुखार कल्पता त्या तोच तुका प्रेरण दिवन तुल्या थान करून घेतलो. तुका जन्म सार्थक जातलें. निश्चिंत जावन तूं तुका ध्येय पूर्ण करी. यशस्वी भव, यशस्वी भव, यशस्वी भव. धरू कोणा घल पाय. गुरु गोविंद दोगय राबल्यांती धरू कोणा घल पाय. गोविंद म्हणटा गुरुची श्रेष्ठ धरी गुरु घल पाय. गुरु बिन कांय ज्ञान मेळना. गुरु बिन मेळना मोक्ष. गुरु बिन कांय ज्ञान मेळना. गुरु बिन मेळना मोक्ष.
गुरु बिन अर्थ ना सत्याचो, गुरु बिन नाश जायना दोष. सगळ्या धरतीचे कागद कोरण, सगळ्या वृक्षा लेखनी, सगळ्या धरतीचे कागद कोरण, सगळ्या वृक्षा लेखनी, 7 समुद्रा शाय केल तरी गुरु महिम बरोन जाईन, गुरु महिम बरोन जाईन, गुरु महिम बरोन जाईन. घाऱ्याना फुडें अम्मी अब्बा सांगाती घरचे कामकाज कोर नशील तरी गुरुगल स्मरणेन तूं ध्यान साधनेन तूं मग्न जावन देह भान विसरतालो कबीर. गुरु दीक्ष जालेल थोडे दिसान हांव अमगल गांवांत तूं मगल झोपडी भायर बशिल्ली. तावळी तो त्या वाटेन वतशील. हां, ताक हांव तावळी पयल फन पळोवचें. तो कोण म्हूण सुद्दां म्हाका गोत नाशिल्लो. कोण की भूक आसा दुवस का, पाप जेवला की नाकी म्हूण ताका मगल झोपडीन तापयलें, रोटी दिल्ली. तो खाय नाश बशिलो. मस्त आग्रह करना फुडें चिक्के राब आत्ता एक महापुरुष हे वाटेन येतले हें तांक दिवया म्हणालो. थोडे वेळान ख्वाजा चिश्ती अमगल झोपडीन आयली. तांक कबीराक पळोवन मस्त खुशी जाल्या. अरे बेटी मुबारक हो, हो कबीरूच तुगल शोहर जातलो मनुष्य बेटी म्हूण सांगून आमक तगल घार व्हेले, निमा निरूप मेळयले आनी थोडे दिसान आमगल निका जालें. निका जाल तरी तगल स्वभावांत कांय बदलाव येनी. पोट्टा खातीर कपडे विणचे विकचे करतालोचे. सांगाती चितान बरयल्ले दोहे भजन बोध करू सूर केले. हाजमी ती अब्बा जान आनी अम्मी जान मस्त निराश जाली. थोडे दिसान दोगे अल्ला प्यारे जाली.
नाजुक 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 विणल्या है चादर नाजुक 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 विणल्या है चादर खंचे तान खंचे भरणी खंचे तान खंचे भरणी खंची दोरी घेऊन खंची दोरी घेऊन विणल्या है चादर पिंगळा 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 तान घल्लल भरणी सुख मन दोरी घेऊन सुख मन दोरी घेऊन विणल्या है चादर अष्टकमल दल चरखा हुंता अष्टकमल दल चरखा हुंता पांच तत्व उनी पांच तत्व उनी तिन्ही गुणाची दोरी नाजुक 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 विणल्या है चादर साईक विणूक 9 महिने लागले साईक विणूक 9 महिने लागले मारनू मारनू विणल्या तान्ने मारू मारनू विणल्या सुरनर मुनीने घाल घेतील चादर सुरनर मुनीने घाल घेतील चादर वतना सोडणू गेले चादर हंगा सोडणू गेले दास कबीरान काळजीने वापरल्या दास कबीरान काळजीने वापरल्या दिलल तशी दवरल्या सूट दवरल्या चादर नाजुक 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 विणल्या है चादर गाणं घुमटे इतकी आशिल्ले जाल्यार रे कसाय जावन आशिल्लो म्हाका कसलेय अर्थ जायना चान चाचा अरे वाह करीम यो यो ये आती सलाम वालेकुम बैसा आती चान चाचा वालेकुम सलाम कबीर हांव तुला इचुलोवचें आई सांगून पेटेल अरे हांवांच्यात आशिल चान चाचा असो असो कबीर तोलाबा नीरू आनी हांव आप्त मित्र आशिल्ली त्या मितींची तूं मगलोवची म्हणून हक्कान उरलो येता म्हणून आयलो हांव आत कसं जाल चान चाचा नाही म्हळ्यार मजमी ती परत कसली चूक जाल वे इतले वर्ष सांगेल्यांची परत सांगता आसता कबीर तोर आमनी अब्बा मुसलमान आशिल्ली तुवें मुसलमान जावन रातचें सोडून विरुद्ध वागता मस्जिदा वचचें ना नमाज वाचचें ना जाय सोडी ते हिंदू जाणांगले ते गीती नीती देव भक्ती करतात एक मुसलमान जावन अशें करचें सम न्हय चान चाचा साहिब मगल कोणाची तो कोणे ना दुसरो
साहेब मगलो एकलोच तो कोणे ना दुसरो दुसरे साहेब जर दिसल्यारी त्या साहेबानच केलं तो सगळ्यांगल मालिक एकूच चांचाच्या ताका हिंदू मुसलमान म्हणून जाती ना ताका आमी खंयचे नांवाय नापल्यार कसले ताका मेळोंक जाल्यार आमी खंयचे रिती पालन केल्यार कसली खंय त्या सगळं म्हाका कसलंय गोत ना अरे तुका कसलं कोर्टचें आसा तें घर आंतूच कर बाजार आंतूच न्हू रस्त्यार मध्यंतरा बनू हिंदू मुसलमानांक तोंडारी तांगेल मजहबा विरुद्ध भाशण दिल्यारी ती जान नोळत आयकून घेतात रे हा तो मौलवी तुका काफिर म्हणून सांगून जातींतल्यान भायर घालूंक फतवा तितकी म्हणून भंय दिसता म्हाका काफिर फतवा कबीर गांवांतून हिंदू जान तांगे धर्मा विरुद्ध तू उलयतास म्हणून खोपल्यान ती तांणी सगळं मोठं मेळून तुका त्रास दिवच्या साजिश करतासत रे कोतवालाक फिर्याद सुद्दां दिल्या खंय जाल्यार ही काही नवीन खबर न्हय करीन अरे कबीर तू एकल्यानेच बाजारात वचूं गेले जावळी तुजेर हमलो करून ते उग्र लोक तू खंय मारून घालतात की म्हणून भंय दिसता रे म्हाका भिव नाका चांचाच्या भिव नाका तो आमकां पळोवन घेवचें आसतना आमी कसला चिंत करका नवें करीन कबीर तुका कशें अर्थ करूंच राहा हांवें कबीर तू एकलो ना आतां तुगेल बायल लुई आनी तुगेल चेडवो कमाल आनी ती छोटी कमाली तांगेल कसलें जातलें रे भाई तुका कोणें कसलेपणी केल्या रे तुका तुगेल जबाबदारी इतल्या कळना अशी त्याग करता तूं जें कसलें केल्ल्या तें तुवें केल्लें हांव कसलेंय कर न्ही जें कसलें केल्ल्या तें तुवें केल्ल्या हांव कसलेंय कर न्ही कोणें म्हणल्यार हांव केल्ल्या तूं म्हज्यान थावनू करयतालो तावळी सगळें तोच करता चांचाच्या तोच पळोवन घेता ता नासतना आमकां कसली चिंता कबीर तुका अर्थ करूंचें असाध्य करीन वचा आमी खुदा हाफिज अरे चांचाच्या ऐक न्ही खुदा हाफिज कबीर अशी दीस गेले कबीर गांवांत आसतना तागेल घरेलू जबाबदारी पूर्ण इतकी करतालोची कपडे विकचे आईल कमाई भितरी गरिबीन राखचे चलत आशिल्लें एक फंता चेडवांगल आश पुरे सुंच्याक बाजारांतन चिक्के म्हारग सामान मागून कुणी हाडी म्हळ्यार मागचे मरण समान कोणे मागू नये भीक मागचे मरण समान कोणे मागू नये भीक मागच्या की मेल्लेल बरें हे गुरुगल उत्तरच ठीक अशी म्हणटाल देवा दयेने परिवाराक जेवण खाण चेडवांगल शिक्षणाक कांय कमी म्हूण नाशिल्लें मना तू राब फकीरीने मना तू राब फकीरीने बरे वाईट सगळे ऐकून घे राब तू गरिबीने आश गेल्ली चिंत गेल्ले मन असता बेपरवा आश गेल्ली चिंत गेल्ले मन असता बेपरवा कोणाक कसले नाक की तोची शहनशाह अति आश कोर नका ती गरिबीने रब्बाती अशी केन्नाय म्हणटालो कोणे कसले घे म्हूण दिल्यार घे नाशिल्लो आनी घेवच्याके सोण आशिल्लो अल्लाह खुदान कितले दिल्या तितल्यान तूं सुखान राबका म्हणटालो गुरु दीक्ष जायना फुडें तो ना इस्लाम ना हिंदू धर्म पालन करतालो कबीर केन्नाय सत्यच सांगतालो इतर धर्माचे मित्य जानांक दाखोवन दितालो जात पात सोडून समाजांत राबचे प्रेमान शिकयतालो सामान्य जनांक अर्थ जायशी दोनी पंक्ती दोहे आनी भजन म्हणटची गांव गांव भोंवतालो सत्संग करतालो आजमी ती जान ताका मस्त आदर करताली प्रेम करताली जान ताका गृहस्थ संत म्हणटाली
एक सांग कबीर, तू पंडित मौलिक इतक्या उलयता ती तर पिढ्यान पिढी चलनाय परंपरे प्रकार चलता ती तांगल चूक पंडित मुल्ला समाजान तू धर्माचे मूल ध्येयच विसरून गेल्यात रैदास. आता त्या देवाने एक मनुष्य जात केली आणि हांनी पंडित मुल्लांनी अरे तांगल स्वतः फायद्या खातीर जाती मत कुल धर्म उंच नीच अछूत अशी जानांगल मस्तीतलं बटवार केलं. अरे ती जानांगल शोषण करता ती. आता आमगल ह्या गावचे पंडितांकच पळय कशी जानांक भिसडावन तांकां लुटता ती. तांगल हृदयान तू जाना खातीर चिक्के चिक्के सुद्धा प्रीती प्रेम म्हणल भावनाच ना. अरे पोती वाचून वाचून प्राय जाल्ली पंडित जायनाशी मरता. पोती वाचून वाचून प्राय जाल्ली पंडित जायनाशी मरता. प्रेम म्हणल्यार ढाय शब्द अर्थ करून घेतलो ची पंडित जाता. कबीर एक सांग, पुण्य मेळोवच्या म्हणून आम्ही मुसलमान लोक रोजा करतात, हिंदूच्यान एकादशी व्रत उपवास करतात. तुका दावे चुकी दिसत मग? दिवसाच करता रोजा रात्रीची गाय मारता. दिवसाच करता रोजा रात्रीची गाय मारता. अशी खून हिंसा केला रे खुश जातवे तो खुदा. अरे दिवसाचे रोजा उपवास एकादशी म्हणून उपाशी बसचे आणि मागीर रात्री जाय त्या खावन पिवन पाप हिंसा करची चुकीच नव्हे. त्या म्हाका कसम दिसना आणि ह्याच हांव जानांक समजोवच्याक प्रयत्न करता. हिंदू तुका बद्दल तुगे कसलो अभिप्राय असूनय तू त्या रामात विश्वास दवरता. कबीर केन्ना पळयत तरी राम राम म्हणत आसता. हें कशी? करीम सगळ्यांगल देव एकूच. तो निर्गुण निराकार अगोचर अवर्णनीय अस्पृश्य अनंत जावन आसा. ताका तूं खंयच्या नांवान आपयत? आतां मगल गुरु उपदेशानुसार हांव ताका राम म्हूण आपयता. राम रहीम कृष्ण करीम ईश्वर अल्लाह हरी हजरत. अरे खंयच्या नांवान आपयल्यार तो एकूची. रामायणान सांगील रामो तोच वेळ, भागवतान सांगील कृष्ण सुद्धा तोच वेळ, कुराणान सांगील अल्लाह सुद्धा तोच वेळ. कबीर ना ना तो न्हय. हे पळय वेद उपनिषद रामायण महाभारत भागवत कुराण किताब हे सगळे जानान बरयलेले काणयो. मगल राम अरे मगल राम तरी सर्वशक्त अनंत जावन आसा. ताका पुनर्जन्म इत्या जाय. तो केन्नाय सगळ्यांगेले बरेंच करता. तो दयामयी करुणामयी कोणाक त्रास पूण इत्या दितलो. अरे दुष्टांक सुद्धा संहार इत्या करतलो. त्या तागल गुण न्हय स्वभाव न्हय आणि काम तरी न्हयच न्हय. तशी जाल्यार राम नाम जप करून मोक्ष मुक्ती प्राप्त करण्याच्या जायना बाय. शास्त्र वेद उपनिषद कुराणात तर सांगील आसा. ना ना तितलं ससार ना. एक मिनिट समजावण्याचा प्रयत्न करतो. तू या बैस करीम बैस. पळय आता भोजन भोजन म्हणल्यार रे पोट भरना भूक मरना नवे. गोड गोड म्हणजे भितर तोंड गोड जातवे ना. उज्जो उज्जो म्हणजे भितर हात पाय काय जळना ती. तशीच राम राम म्हणजे भितर मुक्ती मोक्ष प्राप्त जायना. त्या जावंक जाल्यार सुरवेक आमगल त्या भितर आशिल्ल्या त्या देवाक सोदका. अरे तिळांत कशी तयालस की किटींत उज्जस. तिळांत तू कशी तयालस की किटींत उज्जस. जागोनच्याक जाल्यार जागय देव तू जांतूच आस. अरे ताका मस्त प्रयास करका पडटा. सुरवेक गुरु मेळोवन घेवंका गुरु बल रूप जावंका साधने मार्गदर्शन घेवंका साधन करका. स्वतान तू
सगळ्यांत वाशील त्या सर्वंतारी आम्ही गेले अनुभव करून घेऊ का, साक्षात्कार करून घेऊ का त्यांची मुक्ती मोक्ष. घर परिवार त्याग करून संन्यास घेऊ का म्हणणं, उपास तपास कर का म्हणणं, जप तप कर का म्हणणं आणि काशी काबा सुद्धा आहे बच का म्हणणं. फकीरीन राबून काम परिश्रमाने गुरुवचनेचे श्रद्ध दवरनु साधन कोरनु स्वतंतू सगळ्यांत वाशील त्या सर्वंतारी आम्ही गल अनुभव करून घेऊ का. जाती पात मत कुल धर्म ह्या सगळे विसरनु सगळ्या संगाती प्रेम भावनेन राबचे आहे. बस हे इतलं केल्यार नाही वेळ येणार पुढे मुक्ती मोक्ष प्राप्त जाताच. हळूहळू रे मना हळूची सगळ्या समजाता, हळूहळू रे मना हळूची सगळ्या समजाता. मालीन कळश उमतील तरी रुख काक ऋतू यांना पुढे फळ दिता. बेटी हुशारच नाही मग तुम्ही कलेत जाणी नाही तुमका हुशारच नाही तुम्ही बेटी जाणायले दादी खड्ड्यात येऊन जाऊन काय त्यांका बेटी लुई कबीर तुम कले जायनी नव्हे आम कसल्या जायनी अरे हाय सकाळी उठून कोतो आला फिर याते आंबल मोहल आणतो तेहरा चढ करून सांग त्यांना लुई लुई काळजी घ्या ते हा घेऊन येतात आंबे असते हा आंबे असते येतात ते आम्ही हा काळजी घ्या आम्ही यासाठी कबीर
त्या दिवस पैल पंता कबीराकनी घरच्या खून करूक जान आयली. अल्लाह का लाख लाख शुक्र कसले वायट जायनी. ते जायना फुडें आमकां राखूक मोहल्यान तूं कोणे ना कोणें आसतालींच. कबीरान खंय वचूं गेल्यार कोणे ना कोणें आसतालींच. माती म्हणटा कुंभाराक तू कसलं मस्त येत म्हाका. माती म्हणटा कुंभाराक तू कसलं मस्त येत म्हाका. एक दीस अशी येतलो मरडून काडतलो हांव तुका. चलता आसतल चक्की पळोवन कबीराक आयले रडणे. चलता आसतल चक्की पळोवन कबीराक आयले रडणे. दोन्ही फातरा मध्यान शिरकून वांचील ना ती कोणे. माली नाईल पळोवन म्हण घातात सान सान कळे. माली नाईल पळोवन म्हण घेता ती सान सान कळे. फूल फूल वेंचून व्हरता हाय आमकां व्हरतल पळय. हाड जळता लाकडावारी केस तणावारी जळता. हाड जळता लाकडावारी केस तणावारी जळता. सगळे जग जळल पळोवन कबीर उदास जाता. माय मरनी मन मरनी मर मर मेल शरीर. माय मरनी मन मरनी मर मर मेल शरीर. आशा तृष्णा काय मरनी ऐक सांगता कबीर. खंय मरण म्हळ्यार जग भित्ता मगल मना जाता आनंद. खंय मरण म्हळ्यार जग भित्ता मगल मना जाता आनंद. केन्ना मरता केन्ना मेळटा पूर्ण परमानंद. पूर्ण परमानंद. वायट खबर आत्ता ऐकलं. हाय अल्लाह कसं झालंय. गुरु रामानंद मुक्त झाले. कबीर गुरु रामानंद आणि नाती. गुरु रामानंद आणि नाती.
सुमार वर्स जाली. एक दिकाने कबीरागल भक्ती मार्गांतू विश्वास आशिल तसले समर्थक शिष्यांगले संख्य वाडतशील. चढावत जावन ती सामान्य जन हिंदू मुसलमान असल्यारी अनेक प्रांताचे राय शासक अमीरय आशिल. अनेक संत महापुरुष बुद्धिजीवी जानान मेळून कबीर पंथी सुद्धा सूर केले. अनेक दिकाने कबीरागल विरोधी असंख्य जान आशिल. दिने दिने तांगल संख्य वाडतशील. हिंदू पंडित ब्राह्मण वैष्णव शैव शक्त बनिया सगळे वटू मेळ्ळे. मुसलमान मौलवी नाय काफिर म्हणू इस्लाम धर्मा भायर घालू फतवा काढला. हिंदू मुसलमान धर्म परंपरा विरोध उलोवन जानांक भडकयता म्हूण प्रचार केला. तागल्या चारित्रेर सुद्धा अपप्रचार सूर केलाय. कशी कुणी तागला आवाज बंद करका म्हणून मस्त प्रयत्न केले. काशींत आणि आजबाजू प्रदेशांतू कबीरागले विरोधी जान आणि समर्थकांतू तात्तावळी संघर्ष चलताले. मारामारी जाताले, खून खराबा जाताले. फिर्याद करतली विरोध करत आसतली कोतवालाक फिर्याद दित आसताली तात्तावळी कारागृहांत वचका पडताले आणि प्रतिपंथा समर्थक ताक सोडवनूय हाडताले. दिल्ली सल्तनत बादशाह सिकंदर लोदी थाय ही खबर गेली. तो भयंकर क्रूर वृत्तीच बादशाह आशिल्लो. ताणे कबीराक पूछताछ करून हाडूंक आपोवन सांगले. जाती विचारणा का साधू गली विचारता गल ज्ञान. जाती विचारणा का साधू गली विचारता गल ज्ञान. मोल करी तलवाराची कोण असता जम्यान. ओ ज्ञानी की तू बादशाह कश्मर या देऊ काय तर स्वतः घातला. बादशाह मोगल बादशाह तरी तो श्रीराम ताका सलाम प्रणाम करता जाल्यार तूं म्हाका हांगा इथे आपोवन हाडल्या म्हूण कळ्ळी गो म्हाका. हांव कोणाक जाल्यार चोरी केलेली ना, कोणाक जाल्यार कसलें घेतिल्लें ना. राम नाम जरूर घेता, कपडे विणून कशी तरी जीवन चलयता. तशें आसतना तुका मल्लाक कसलें काम. गाजी म्हणतशिलो तू स्वतः धर्मगुरू म्हणून घेतला. तू मुसलमान नव्हे म्हणून इस्लाम रहन मनाय फत्व दिल्या. हिंदू इस्लाम मजहब आणि धर्मगुरू विरुद्ध बहिरंग प्रचार करता. वेदोन्मी प्रतिष्ठित धर्मस्थापने विरुद्ध उल्लंघ्य हक्कू तुका कोण दिल्या. अरे तोंडास म्हणून कोणाकही काही कल्ले लंचव्या. तू जसले मामुली चुलाहा दलिताने धर्म प्रचार केले रे उच्च नीचा तू फरक कोणी वर्तल्या समाजात.
तस्करी सोडलेली पंडित पुरोहित मुल्ला मौलवी क्या घास काटेंगे क्या? अल्लाह ने कोणा गरीब जन्म घाल्या ती गरीबच असलेली समाज सुरळीत असता. त्याबद्दलचा हक्कू तुका कोण दिली? अक्सर तुला समर्थक आणि विरोधी जाणं तू संघर्ष काशी तू रस्त्यारी मारपीट मारामारी जाता हिंदू मुस्लिमांगे दंग जातात. ही अशांती सगळ्या उत्तर भारतात पसरतस हक्क कोण जबाबदार? अरे उल्ले खामोश असतो. वाईट सोदूक गेला हांव, वाईट कांय खंय मेळ्ळी. वाईट सोदूक गेला हांव, वाईट कांय खंय मेळ्ळी. मगल मनान तूं सोदल्या रे मज्जा के वाईट खंय दिसनी. दृश्य असेल तशी दिसका जाल्यार रे दृष्टिकोन बदल का जाता मी नव्हे. हांव कसले करता सगळ्या गुन्हा केल्ले तू तू कसले करता त्या सांग. शिक्षा दितलो, कारागृहान घालतलो, चपकान मारयतलो, चड म्हणल्यार जीव घेतलो. आजी तूं बादशाह, हांव एक शुल्लक फकीर. आयले म्हणना पुढे वतले सगळे राजा रंक फकीर. आयले म्हणना पुढे वतले सगळे राजा रंक फकीर. एक सिंहासन चोण वतलो, एक घाल जंजीर. एक दीस अशी येतलो सगळे पदवी सोण वतले. एक दीस अशी येतलो सगळे पदवी सोण वतले. राजा बादशाह छत्रपती सावधान आशिल्ले बरे. भायरी लाखो संख्येने तुझे समर्थक इकडे जाल्ल्यात म्हणून सावधान करतेस की तू मक्का. एक क्षण तू तबाह करून जात तू का? ना काय साध्य ना. कोणाक रक्त की साई मारूक जायना कोणाकय. कोणाक रक्त की साई मारूक जायना कोणाकय. केस थंय हल्लोवचाक जायना जाल तरी जगच वैरी. तो मगल शहनशाह तान म्हाका राखू असं म्हणसर एक कोणा मती कसले करूंक जायना. सगळं जायना फुडें शहनशाहने काजीक कस करचेस तें तूंच करी म्हूण सांगलें. ताजे नंतर काजीने काशींतली परिस्थिती सुदारोसरी थंय राबूं नाका ती यात्रे वचूल्यार बरें म्हूण सलाह दिली. ताजे नंतर आमी इलाहाबाद, लखनौ, आग्रा, मथुरा, दिल्ली सगळे कडेन यात्रे करून कडेरी अयोध्या येवन राबली. सगळे शहरांतू सत्संग आयकूं येताले. सगळे कडेन कबीरागल भक्तांगल संख्य वाडले. रस्ते रस्तेरी जानांगल तोंडारी कबीरागल दोहे भजन आयकूं येताले.
हे मना राग तू फकीरीन, हे मना राब तू फकीरीन, हे मना राब तू फकीरीन. आखेरी क देह धूळीची जत्ता, आखेरी क देह धूळीची जत्ता. फिरता क्यों मगरूरी ने, हे मना राब फकीरीन, हे मना राब फकीरीन. सांगता कबीर ऐक रे साधो, सांगता कबीर ऐक रे साधो, सांगता कबीर ऐक रे साधो. देव मेळता सबुरीने, हे मना राब फकीरीन, हे मना राब फकीरीन, हे मना. लुई लुई या बस बस, तू लागीच उलोवन पेशील थोड्या म्हाका. आता सुमार म्हयनो जाले आमी काशी नगर सोडून हांगा हे मगार गांवांत येवन राबल्यान ती. ह्या गांवांत मेल्ल्यारी मुखावल जन्मांतू गाड्डव जावन उपजतात म्हणून जानांगल अंधश्रद्धेचे आसा त्या फट्टी म्हूण दाखोवच खातीरच नवे हांगा येवन राबल्यान ती. जानांगल कसले कसले नमुने अंधश्रद्धा गो. काशींत मेल्यार मात्र मुक्ती मोक्ष मेळटा खंय. हे असले विचारा विरुद्ध जानांक समजयता समजयता बांतार जालो गो. असो कमाल कमाली हुशार आसा ती नवे. वय ती तांगल संवसारांतू कामांतू सुखान आसत. म्हाका एक एक पण तशी दिसता गो. हे मगल हे गरिबीन राबचे हट आमी ती तांकां तुका कितलो वाण जावन आसूं पुरो. असो दिता घेता करता करयता सगळें तोच गो. आनी कसलें आसा इतलो वरस दवर न्हू तूं मगल सांगाती राबू न्हू म्हाका समर्थन दिलेल्याक तुका मस्त शुक्रिया. आणि शुक्रिया त्या ख्वाजा चिस्ती बाबाक तुका मगल बायल करेलेल्याक. आणि हे सगळे अनुग्रह कोर दिलेले त्या मगल श्रीरामाक. हें कसलें अशी सगळें उलयत असो जाल्लें कसलें.
लुई लुई मगल वच्चे वेळ येईल गो मगल वच्चे वेळ येईल मगल राम म्हाका पळयतस मगल वच्चे वेळ येईल काशी नरेश वीरदेव सिंग आणि मगार गांवच रायू नवाब बिजली खान पठाण आणि तगल इतर हिंदू मुसलमान शिष्यांक कबीरान आपोवन सांगले आत्मगन काम पुरे जालें पर्णकुटींतून खुल्ला हांतूळ घालत मग पूर्ण विश्रांती घेवचेच तो पर्णकुटींत वचुलो बागील घालून घेतले काशी नरेशाक कबीरागल अंतिम संस्कार हिंदू रितीन करचे आशिल्ले आणि नवाब बिजली खान पठाणाक इस्लाम रितीन पर्णकुटी भायर लाखो जान एकड जाले जानांगल मनांत कोलाहल चलताले थोडे वेळाने बागील उगडले रे कबीरागल देह थंय नाशिल्ले थोडी फुल्ल मात्र आशिल्ली पंचतत्वांतू लीन जावन गेले तगल शरीर रामांतू लीन जावन गेलो कबीर उब्बून वत्ता हंस अकेला उब्बून वत्ता हंस अकेला जग पळयत रपता जगदर्शना मेला जग पळयत रपता जगदर्शना मेला पान कशी पडता रुखाचे मेळचे वांट जाता खंय पडता ते सांगूक जायना उब्बून व्हरता वाऱ्यार येला उब्बून वता हंस गेला जग पळयत रपता जगदर्शना मेला जग पळयत रपता जगदर्शना मेला केदना जाता पूर्ण प्राय सोनू वत्ता हुकूम हुजूरी येता ती दूत महामजबूत येता ती दूत महामजबूत भयंकर जाता झमेला उब्बून वता हंस अकेला जग पळयत रपता जगदर्शना मेला जग पळयत रपता जगदर्शना मेला दास कबीर हरी गुण म्हणता हरी गलचरण कमल तो पावता गुरु गलकर्णी गुरु वत्ता गुरु गलकर्णी गुरु वत्ता चेला गलकर्णी चेला उब्बून वत्ता हंस अकेला जग पळयत रपता जगदर्शना मेला जग पळयत रपता जगदर्शना मेला
जग पळयता रक्ता जगदर्शना मेरा. येद्दोळथाई झालेलं आहे. कबीर नाटकाचे पात्र परिचय कोण दिता? शशांक सानाडे, अमृता सवूर, उदय भटकळ, श्याम हट्टंगडी, समीर नेंपल्ली, आदित्य उबैकर, स्वामी रमानंद जावनो चैतन्य शिरूर, चैतन्य शिरूर, आयल्वा येस. रंगमंच सहाय्य श्याम हट्टंगडी, सुधाकर कारनाड, समीर नेंपल्ली. पार्श्वध्वनी आनंद नगरकर आणि सुधाकर कारनाड. वेशभूषा सोनाली सानाडे, अनुपमा चंदावळकर आणि दीपा कारनाड. संगीत सहाय्य चैतन्य शिरूर, दीपक बैंदूर, संजय बसरूर. रंगभूषा दीपा कारनाड आणि प्रीती जोताडी नगरकर. प्रकाश योजना नरेन नेंपल्ली. संगीत शशांक सानाडे. दिग्दर्शन गौतम उबैकर. धन्यवाद. Namaskar. I am Anand Nagarkar, Honorary Secretary for Arts and Culture, Canara Union, Malleshwaram, Bangalore. First of all, I hope you all enjoyed the video, and I would like to thank each of you for viewing it. If you have liked it, kindly click on the like button, share this video with all your friends and relatives, and also subscribe to our channel if you have not already done it. As you all know, Canara Union is over 120 years old, and we have been involved not only in sports and cultural activities but also a lot of charitable activities such as medical relief, distress relief, student scholarships, to name a few. If you would like to support us, kindly click on the PayPal account given just below the video and donate whatever amount you are comfortable with. Each of your donations will mean a lot to us and will go a long way. So please watch out for 13 more beautiful plays which are going to be released in the month of May 2020. Till then, Namaskar, take care.